समर्थ साईटो अजून पाठी जा पाठी 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 जा ना काकेवर एक एक मम्मा करे नको अरे भाई किधर कर रहे हो? ए बाबा
दया भाभी डायरेक्ट. सो हा पार्ट 2 आहे आणि मॉर्निंग झालेली सकाळी आणि मॉर्निंगचा व्ह्यू पण खरंच खूप भारी होता. मस्त वाटत होतं मॉर्निंगला पण. आणि रात्री तर तुम्ही बघितलाच असाल व्लॉगमध्ये किती आम्ही धमाल केलेली. खूप म्हणजे खूपच धमाल केलेली. आणि मॉर्निंगचा व्लॉग म्हणजे एवढी ना मस्त सुंदर असं धुकं पडलेलं आणि असं पूर्ण एकदम बर्ड्सचं छान छान असे आवाज होते. खरंच सांगते खूप भारी वाटत होतं. तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि खरंच सांगते खूप छान आहे. आणि रूम पण त्यांची खूप मस्त आहे. स्पेस पण रूममध्ये खूप आहे. मोठं एक वॉर्डरोब आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपले तुमचे कपडे वगैरे सगळं राहू शकते. असं मोठं वॉर्डरोब आहे. गादी वगैरे पण आहे त्या वॉर्डरोबमध्ये एक्स्ट्रा. रुद्र बघा. आणि खरंच सांगतो खूप भारी वाटत होतं. म्हणजे फुल पैसा वसूल होता. टी व्ही वगैरे वायफाय वगैरे सगळं आहे. बेड्स पण त्यांचे खूप मोठे होते बेड्स. आणि वॉशरूम वगैरे पण खूप एकदम क्लीन होतं. वॉशरूम वगैरे पण त्यांचं म्हणजे असं कुठेच काही घाण वगैरे असं नव्हतं वॉशरूममध्ये. आणि प्लस टी व्ही होती. प्लस रूमच्या आतमध्ये वायफाय वगैरे सगळं होतं. मच्छर तर अजिबातच नव्हती खरं सांगायला तर. आणि रूम हे बघा वायफाय वगैरे आहे सगळं त्यांचं. आम्हाला वाटतं वरच उभं राहून प्रवास करणार आहे. त्यानंतर आम्ही कर्नाळा म्हणजे पनवेलवरनं जाताना कर्नाळा अभयारण्य आहे तिकडे व्हिजिट केलं. आणि इथे एवढं काहीच नाही आहे फिरण्यासारखं. म्हणजे पैसा वेस्ट आहे फालतूमध्ये. ते लोक सगळ्या गोष्टीचे चार्जेस लावतात. फक्त तुम्हाला माकड वगैरे भेटणार तिथे आतमध्ये. बाकी असे आतमध्ये कुठलेच प्राणी नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जाऊच नका इथे. खरं सांगते फालतूचे म्हणजे त्या लोकांनी कार पार्किंगचे पैसे घेतले आहेत. प्लस आतमध्ये जाण्याचे डबल रेट लावले आहेत. म्हणजे फालतूमध्ये पैसा वेस्ट आहेत. पण आपण एकदा बघून येऊया म्हणून आम्ही तिकडे गेलेलो व्हिजिट करायला. म्हटलं चला बघूया आपण. सगळेजण गेलेलो. पण काहीच नाही एवढं फिरण्यासारखं. आणि 2 नंतर तो किल्ला त्यांचा बंद होता. हे तर एवढं माहिती नव्हतं आम्हाला की 2 नंतर त्यांचा किल्ला वगैरे बंद होतो. पण हे ॲक्च्युली किल्ल्यामध्ये जर आहे तर तुम्ही थोडं चालू ठेवला पाहिजे तो. पण खरं सांगते पैसा वेस्ट आहे. सो चुकूनसुद्धा तुम्ही तिकडे जाऊ नका. बघण्यासारखं तिकडे काहीच नाही आहे. एक वेळेस मंकी आहेत. दुसरं असं काहीच नाही. आणि आतमध्ये लहान मुलांसाठी हवं तर गार्डन वगैरे आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे फिरण्यासारखं तिकडे. हवं तर तुम्हाला हवं तर एकदा विजिट करू शकता. पण माकडस वगैरे भरपूर आहेत तिकडे. नंतर आम्ही मग निघालो तिकडनं. पुढे झाला वरती चाललास. हे बघ कसे बसलेत तुझे मित्र. हे बघ पॅरोट आहे. काय पॅरोट मग इकडे पण पक्षी आहे. हा रे
मोठं आहे बघ. मस्त आहे ना. रुद्र मंकी बघ किती आहेत. खाली हातात बघा त्याच्या काय तेच बिया आहेत त्यांनी टाकलेल्या गेल्यावर. अरे हे काय हे काय फुल मारामारी. हा दुसऱ्याची फिरवत होता वाटतं. भावन तो माकड आहे की कोण आहे तिकडे पण चालत होतो. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.